हॅलो गाईज, हा आपला पहिला मिनी ब्लॉग आहे आणि आम्ही निघालो आता मुरबाडला झाला. हा आपला कुलीबॉय आणि नाक्यावरून जाऊन रिक्षा पकडली ठाणे स्टेशनला झाला. आम्ही स्टेशनला गेलो आणि हा आपला कुलीबॉय बघू शकता. नंतर ती स्माईल बघू शकता आता तुम्ही आणि त्याची स्माईल बघा. तर कुठल्या पोरींना नाही बघा म्हणून हा खूप जोरात चालत होता. मी स्टेशनला गेल्यानंतर तिकीट वगैरे काढली. नंतर आम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलो. नंतर तिथे खूप कंटाळा होता कारण की आमची ट्रेनच येत नव्हती. ते काका पण बघू शकता आता तुम्ही की आमच्या ट्रेनची वाट बघत होते, कधी यांची ट्रेन येतील आणि कधी निघून जातील. फायनली आमची ट्रेन आली आणि गर्दी पण बघू शकता. खूप कंटाळलेलो उभा राहून पण. आणि नंतर आम्ही कल्याणला पोहोचलो फायनली आणि कल्याण जंक्शन बघू शकता. आणि खूप गर्दी होती आज संडे असून सुद्धा. असा कंटाळा आता कधी मुरबाडला पोहोचतो असं झाला होता. आणि नंतर आम्ही जिममध्ये बसलो आणि आमचा कुलीबॉय खूप थकला होता तर तो जिममध्ये झोपला बघू शकता. आणि आता त्याची स्माईल बघू शकता. नंतर आम्ही मुरबाडला जाऊन वडापाव घेतले आमच्या लहान लहान मुलांसाठी आणि आईसाठी नारळ पाणी घेतला. आणि आमचा कुलीबॉय बघू शकता नारळ पाणी करायचं. नंतर आम्ही बस स्टँडला आलो. भाई कुलीबॉय पण सगळं सामान देऊन टाकलं मी. आणि नंतर बसमध्ये बसतो मी आणि बसमध्ये पण असं लागतं कधी बस सुटते ना. आता इथं बघू शकता, इथं भीड बघू शकता, ही किती भीड. आणि इथं तर मोठा अजिबात किस्सा झाला. मला तर इथे एक डायलॉग सुचतोय. काय प्रकार. नंतर त्या काकाने सुद्धा जायचं होतं. ते काका तिथे आले आणि त्यांना पण खिडकीमधून जायचं होतं. ते बघ मला खूपच हसायला आलं होतं. फायनली मी गावात पोहोचलो आणि घरी जाऊन झोपतो कधी असा झाला होता मला. म्हणून जोरात जोरात चालत घरी निघलो. घरी गेल्यानंतर मी गावातल्या पोरांच्या जोडले बसलो तर तिथे भेटली मला टकलू गँग. बघू शकता आमची टकलू गँग. आणि ते एक मेंबर असा भेटला चंपा आमचा, तो त्याला हसलाच खूप. त्यानंतर मला आली होती खूप झोप तर मी पब्लिकला केला बाय बाय आणि गेलो झोपाला. चला भेटून नाही ब्लॉगला.